ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून ऊसावर प्रतिटन 15 रुपयांची कपात, राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला जातोय, सरकारची दिवाळखोरी समोर आली आहे। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न, सतेज पाटील यांचा हल्लाबोल। ऊसावर प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांचाच खिसा कापला, ही एक प्रकारे आधुनिक टोल वसुली, आमदार रोहित पवार यांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांवर पैशांचा भार येणार नाही, कारखान्याच्या व्यवहारामधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक, सांगलीच्या तासगावमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्याची मागणी। 100% पीक पाहणी करण्याचा महसूल खात्याचा निर्णय, गावागावात जाऊन नुकसानीची पाहणी करण्यात येणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC अनिवार्य, ई-KYC साठी 2 महिन्यांची मुदत, पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक। खराडी पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही, खेवलकर प्रकरणात फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त, सूत्रांची माहिती। भिवंडी महाराष्ट्रामध्ये असल्याचा अबू आझमींना विसर, हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचं वक्तव्य, तर मी मराठी शिकतोय, टीकेनंतर अबू आझमींची सारवासारव। भिवंडी काय अबू आझमींच्या बापाची आहे का? भिवंडीतील जनता चोख उत्तर देईल, शिंदेच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। मराठीची आवश्यकता वाटत नसणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडून जावं, नवनीत राणा यांचा अबू आझमींवर निशाणा। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल, तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला, फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी दिलेली तक्रार खोटी असेल तर त्याबाबत कारवाई होईल, मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेचा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, आझाद मैदानावर साहित्य हटवण्यास सुरुवात। जयंत पाटील राजाराम बापूंच्या औलाद नाही, हे खरं आहे। जयंत पाटील, मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतर सुद्धा गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच। राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका, पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकर यांना इशारा। RSSच्या शताब्दी निमित्तानं टपाल तिकीट आणि नाणं जारी, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 रुपयाचं नाणं जारी। पाकिस्तानच्या मोहसेन नक्वींनी मागितली BCCIची माफी, ट्रॉफी हवी असेल तर सूर्यकुमारने दुबईत येऊन ट्रॉफी घेऊन जावी, माफी मागितल्यानंतर सुद्धा मोहसेन नक्वीचा आडमुठेपणा कायम। 3 आणि 4 ऑक्टोबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मान्सून संपल्यामुळे पावसाची अवकाळी पाऊस अशी नोंद होणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।